हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता वाजले आहेत सकाळचे 6 आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या घरासमोरच्या नदीकडे, कारण तिथे आम्ही काल रात्री ठेवलेले खेकड्याचे पिंजरे आता आम्ही ते काढायला चाललेलो आहोत. आता बघूया खेकडे मिळालेत की नाही. तो बंगालवाला येतो तो. चावी माझ्याकडे आहे, मी पडली तर चावी पण वाहत जाईल. दे माझ्याकडे, दे चावी, दे माझ्याकडे, दे चावी. मी पडली तर मम्मीला त्याचं काय नाही, पण मम्मीला चावी महत्वाची आहे. हे पोहोचलो आपण पहिल्या पिंजऱ्याकडे. छोटूस आहे काय बाहेर काढून ठेवायचं नाही काय. पहिल्या पिंजऱ्यामध्ये काहीच नाही मिळालं. तर दुसरे पिंजरे बघूया. धक्का गुडगडतोय त्याच्यानं. आता पप्पा दुसरा पिंजरा काढत आहेत. खेकडे आहेत का बघूया काय आहे. वाय काय मासा आहे. येऊ दे मासा आला. आता आम्ही दुसऱ्या ट्रॅप कडे चाललो आहोत. आता दुसरा ट्रॅप काढायला जातोय. तिसऱ्या पिंजऱ्यात पण काय नाही. तिसऱ्या पिंजऱ्यात पण काय नाही मिळालं आणि कॅमेरा बाष्प आलंय. हे 4 ट्रॅप मधल्या एका ट्रॅप मध्ये हा खवला मासा आणि 3 खेकडे मिळाले आणि जे तिसऱ्या 3 आहेत ते परत ठेवले आहेत. बघूया नंतर काही येतं का. आम्हा हलेल आता. एवढा मोठा खवलाय बघा. इकडे जाईल तो पाणी दिसतंय तिकडं. आज आम्हाला एवढा मोठा खवला मासा मिळालाय आणि 3 खेकडे मिळालेत. आता मी ते सगळे ट्रॅप परत लावलेत. आता बघूया काय काय मिळतं. आपण जो सकाळी फिश पकडला त्याला मॅरिनेट करण्यासाठी आपण लेमन्स काढणार आहोत. हे लेमन. अरे काढ 2 काढ. ती काटत या लिंबिनीवर पुढे दिसत नाही. लिंबू मोठं सोडायला पाहिजे नाही. सावड झालं तिला. बघूया काढूया. आजोबा आजींनी सगळी झाडं लावून ठेवली आहेत. अय्यो चिखल पण आहे. चलो हे खेकडे आम्ही संध्याकाळी करणार आहोत.
फिश क्लीन करत होते तोपर्यंत आजोबांना मी विहिरीत वॉटर क्लीनर टाकायला मदत केली. फिश क्लीन करून रेडी झाला आहे. आता आपण त्याला मॅरिनेट करणार आहोत. आता मासा आम्ही जस्ट नदीतून पकडलाय आणि तो आता आम्ही फ्राय करणार आहोत. त्याला आता आपण मसाले लावून रेडी करूया त्याला फ्राय करण्यासाठी. एवढं मीठ, जे आपण झाडावरून लिंबू काढले त्याचा हा रस आहे तो आता आपण थोडासा टाकूया. मी फिश प्रिपेअर पहिल्यांदाच करत होती पण मला खूप मजा येत होती आणि मला असं वाटतंय की फिश खूप टेस्टी होणार आहे. हे कोकम जर आपण चुरगळून त्याचा रस आपण माशाला लावणार आहोत. आता थोडी हळद लावून घेऊया. चला सगळं झुमलं. आता माशाला मसाला लावून झालेला आहे. आता आपण थोड्या वेळेला मॅरिनेट करायला ठेवूया आणि मग त्याला फ्राय करूया. तेल गरम झालं आहे. आता आपण हा मासा फ्राय करूया. अयो कसं टाकू? ते पण आलं. मी जरा नवीन कुक आहे त्यामुळे मला शिकायला वेळ लागेल. ते उडाले. हा मासा एवढा मोठा आहे की एवढा मोठा तवा पण कमी पडतोय. हेड कुक आले आहेत. आणि ऍक्टर इथे लाईटमॅन बनलाय. असो आता आपण हे हळदीचं पान माशावर दाबून ठेवूया जेणेकरून माशाला हळदीची मस्त टेस्ट येईल. वाव गरम. खूप मस्त झालंय तिखट आणि
गरम आहे. ओयशी देस. आणि हा आमच्या बागेतला अननस आहे. ओढ एकदम अननस आणि मासा. आजोबांना पण मी बनवलेला फिश खूप आवडला. अंगणात बसून हातात गरमागरम फिशचं ताट आणि समोर ही हिरवळ, हे क्षण इथेच मिळतात आपल्या कोकणात. काय भारी आणि टेस्टी मासा झालेला. हा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. भेळा मासा एकटा खाणार? शेअर करू पण खाऊ शकते.